आज मी तुम्हाला गव्हापासून कुरडईसाठी लागणारा चीक कसा तयार करायचा ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी इथे 2 किलो लोकवन गहू स्वच्छ निवडून घेतला आहे। आता हा निवडून घेतलेला गहू मोठ्या डब्यामध्ये घालून घ्यायचा। भरपूर पाणी घालून चांगला चोळून 2 वेळा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा। गहू शक्यतो जुने वापरायचे, कारण जुन्या गव्हाचा चीक जास्त निघतो। नंतर भरपूर पाणी घालून डब्याला झाकण लावून ठेवायचं। संध्याकाळी गव्हातील पाणी काढून दुसरे भरपूर पाणी घालून पुन्हा डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। दुसऱ्या दिवशी सकाळी गहू स्वच्छ चोळून धुवून घ्यायचा, म्हणजे गव्हावरील तांब असते ती संपूर्ण निघून जाते आणि गव्हाचा चीक पांढरा शुभ्र निघतो। अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा गहू चोळून धुवून घ्यायचा। पुन्हा भरपूर पाणी घालून डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं। तिसऱ्या दिवशी आपण बघूया गहू किती भिजले आहेत। तिसऱ्या दिवशी गहू हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने चेक करायचं। गहू असा हलक्या हाताने दाबल्यानंतर पटकन फुटला पाहिजे आणि गव्हाला भरपूर फेस देखील आला आहे, म्हणजे गहू चांगला भिजला आहे। आता गव्हातील वरचे पाणी काढून घ्यायचं। गहू भिजल्यानंतर चोळून धुवायची गरज नाही। जर चोळून धुतला तर त्यातील चीक बाहेर येतो, म्हणून फक्त वरचं पाणी काढून घ्यायचं। मी इथे मिक्सरच्या साहाय्याने चीक काढणार आहे, तरी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा भिजलेला गहू घालून मिक्सर चालू बंद करून फक्त गहू फुटतील असं फिरवून घ्यायचं। मिक्सरमधून काढलेला गहू मोठ्या पातेल्यात घालून घ्यायचा। अशाच पद्धतीने बाकीचा राहिलेला गहू देखील मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचा। संपूर्ण गहू मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर चमच्याने हलवून भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि हाताने संपूर्ण गहू दाबून दाबून चीक काढून घ्यायचा। गव्हाचा चीक निघणं हे वातावरणातील उष्णतेवर अवलंबून असतं। जर वातावरणात खूप उष्णता असेल तर गव्हाचा चीक तिसऱ्या दिवशीच निघतो, नाहीतर वातावरण थंड असेल तर चौथ्या दिवशी चीक निघतो। आता हा मिक्सरमधून काढलेला गहू गाळून घ्यायचा। त्यासाठी मोठ्या डब्यावर पुरणाची चाळण ठेवून त्याला चमच्याने दाबून दाबून संपूर्ण चीक गाळून घ्यायचा। वरती राहिलेला चोथा फेकून न देता पातेल्यात काढून घ्यायचा। सुरुवातीला अशाच पद्धतीने संपूर्ण चीक गाळून घ्यायचा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चीक डब्यामध्ये पडतो। संपूर्ण चीक गाळून झाल्यानंतर त्याचा अशा पद्धतीने जो चोथा राहतो तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं थोडं पाणी घालून पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवून घेतलेलं हे पुन्हा मोठ्या पातेल्यात घालून घ्यायचं। अशाच पद्धतीने संपूर्ण गव्हाचा चोथा मिक्सरला लावून घ्यायचा। संपूर्ण गव्हाचा चोथा मिक्सरमधून फिरवून झालेला आहे। नंतर पातेल्यामधील गव्हाचा चोथा चमच्याने किंवा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून झाल्यानंतर त्याच डब्यामध्ये परत हे संपूर्ण गाळून घ्यायचं। तरी अशा प्रकारे हाताने दाबून त्यातील संपूर्ण चीक काढून घ्यायचा। चीक काढून झाल्यानंतर राहिलेल्या गव्हाच्या चोथ्यामधून 2 वेळा चीक काढल्यानंतर त्यामध्ये काही चीक शिल्लक राहत नाही, म्हणून हा शिल्लक राहिलेला चोथा टाकून द्यायचा। अशा पद्धतीने गव्हातील संपूर्ण चीक काढून झालेला आहे। आता मोठ्या पातेल्याला सुती कॉटनचे कापड बांधून घ्यायचं। त्याच्यावर बारीक पिठाची चाळणी ठेवून आपण काढून घेतलेला संपूर्ण चीक अशा पद्धतीने चाळणीतून कापडावर आणि कापडातून पातेल्यामध्ये अशा 2 पद्धतीने हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चीक गाळून घेतल्यामुळं त्याच्यातील संपूर्ण तांब निघून जाते आणि त्यामुळे चीक पांढरा शुभ्र निघतो। गाळल्यावर चोथा राहिला आहे आणि कापडावर सुद्धा थोडा चोथा राहिला आहे, म्हणून अशा पद्धतीने 2 वेळा गाळल्यामुळं गव्हाचा चीक पांढरा शुभ्र निघतो। आता हा गाळून घेतलेला संपूर्ण चीक मोठ्या स्टीलच्या भांड्यात घालून घ्यायचा किंवा स्टीलच्या डब्यात घालून घ्यायचा
आणि झाकण ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता चिकावर वरती पाणी राहिलं आहे. ते पाणी अलगद काढून घ्यायचं आणि खाली घट्ट राहिलेल्या चिकाच्या कुरडया करायच्या. अशा पद्धतीने डब्यात खाली घट्ट चीक राहतो. कुरडई करताना हा चीक कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने जेवढा चीक तेवढं पाणी घेऊन तुम्ही या चिकापासून कुरडया बनवू शकता. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तयार झाला आहे मस्त पांढरा शुभ्र गव्हाच्या कुरडईचा चीक.